नमस्ते सर, आपलं नाव? राजू भोज. ओके, ठीक आहे. आपला आता डाळिंबीचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये ड्रॉपिंगची समस्या जाणवते. हा, हिटमुळे जाणवते असं. ओके, ठीक आहे. आता पाणी किती वेळ देताय तुम्ही? आम्ही तरी 2-2.5 तास देतोय तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 2.5 तास? हा. ओके, म्हणजे बाग धरल्यापासून तेवढंच देताय का आता नाही, वाढवलंय नाही, तुम्ही पाणी? आता वाढवलंय. पहिलं स्टार्टला डायरेक्ट 15व्या दिवशी दिलं, नंतर डायरेक्ट 6व्या दिवशी मग 1 तास दिलं, मग वाढत वाढत चाललं असं अर्धा तास. बरं, म्हणजे 2.5 तास 3 दिवसातनं. हा. ओके. माती कशी आहे तुमची? काळी आहे, मुरमाड आहे? काळी काळी. काळी माती आहे. ओके. आणि तुमचं जी समस्या आहे ड्रॉपिंगची, हे पाणी वाढवल्यापासून जाणवते का अगोदर पण जाणवत होती? नाही, आता पाणी वाढवल्यापासून जाणवते. ठीक आहे. हीट म्हणजे वाढलं आता नाही. हो, आंबट नाही वगैरे नाही पावसाचं नाही, वातावरण. हीटमुळे नाही. बघा कसं असतं, आपण त्याचा हा जो काळ आहे ना फ्लावरिंगचा, तो सेन्सिटिव्ह काळ असतो, म्हणजे गर्भधारणेचा काळ असतो हा, म्हणजे फुल निघणं. या काळामध्ये जर पाणी कमी जास्त झालं तर त्याला धक्के बसतात, आणि जास्त पाणी म्हणलं की नत्र जास्त वाढतं. मग ते नत्र जास्त झालं की ड्रॉपिंगची समस्या खूप जास्त प्रमाणात होते. आपला जो आताचा प्रॉब्लेम आहे ना, तो जास्त पाण्यामुळे ते ड्रॉपिंग करून राहिलं. सर, पाणी. ऐका ना. हा. तर आपल्या नत्राचं प्रमाण कमी आहे, कारण यावेळेस केनच काढली नाही, केनच निघाली नाही जास्त. नाही, कारण आपण एसिडी वैदिकचं बेस्ट डोस दिला ना, त्याच्यामध्ये हो, हो. नंतर काहीच नाही आणि सीएन रेशो बॅलन्स होतो. पण हो. आताचं जे पाणी आहे ना सर, त्याचा टीडीएस पण खूप जास्त आहे. बाकीचे सगळे जे खतं वापरताय ते पाण्यामध्येच तर मिसळताय ना. हो. तुम्ही पाणी जरी लॅबला टेस्ट केलं ना, तरी त्याच्यामध्ये नत्र खूप जास्त प्रमाणामध्ये सापडतं. मग ते नत्र, पाणी जास्त वाढलं की नत्र वाढतं. आणि निसर्गाचा एक नियम असतो, कुठलंही झाड असू द्या, त्याला पाणी जर भरपूर मिळालं ना तर ते फुटवे काढायला बघतं, बरोबर? म्हणजे शेंडा हिरवा होतो, शेंडा निघतो, पालवी फुटते. तर मग त्या पाण्यामध्येच नैसर्गिक नत्र जास्त असतं. मग त्यामुळे काय होतं, मग ही झाड फुलावरती जाण्याऐवजी मग ते पानं आणि फुटवे काढण्यासाठी बघतं, ट्राय करतो. मग त्यामुळे आपण सांगतानाच सांगतो, आणि डाळिंबासाठी तर विशेष, बागांसाठी तुमचा बहार धरल्यापासून ते सेटिंग होईपर्यंत एकसारखं एक वेळचं पाणी पाहिजे. म्हणजे तुम्ही गॅप ठरवलेला आहे ना तुमच्या मातीनुसार, 4 दिवसातून 1 तास द्यायचा आहे, तर सेटिंग होईपर्यंत तेवढंच पाणी द्यायचं. कमी करायचं नाही, जास्तही करायचं नाही. कमी केलं तरी सुद्धा प्रॉब्लेम आणि जास्त केलं तरी सुद्धा प्रॉब्लेम. आता काय करा, हे पाणी जास्त होतंय, थोडासा तानावरती घ्या. मी तुम्हाला 1-2 ट्रीटमेंट टाकतो, त्या ट्रीटमेंट लागलेच करून घ्या. सॉइल चार्जर कसं सोडताय? ते खताबरोबर 2 लिटर सोडतो आठवड्यातून. आता लगेच आपल्याला सॉइल चार्जर आता ड्रॉपिंग पाणी जास्त झालंय, ड्रॉपिंग झालंय, त्यामुळे आपल्याला सॉइल चार्जर थोडस जास्त द्यावं लागेल. तर एक साधारणतः 3 लिटर सॉइल चार्जर, 1 लिटर एनर्जी बुस्टर, हे लगेच आपल्याला झाडांना आळवणीसाठी वापरायचं आहे. आणि वरून एक फवारणी देतो मी तुम्हाला, ती फवारणी पाठवतो, ती फवारणी एक करायची. त्याच्यामध्ये फ्लावर चार्जर एक असेल, एनर्जी बुस्टर असेल आणि इन्स्टंट चार्जर असेल. याचं कॉम्बिनेशन मध्ये आपण ऍप्लिकेशन केलं तर ड्रॉपिंग पण थांबते आणि फुलाचं कन्व्हर्जन सेटिंग मध्ये होण्यासाठी मदत होते. आपले आता बरेचसे प्लॉट आहेत, खूप सुंदर आहेत, सेटिंग पण छान आहे. फक्त मग थोडंसं आणि त्यातनं काळी माती आहे ना, आपली काळ्या मातीला पाणी जास्त चालत नाही. त्यामुळे या पद्धतीने करा आणि मला फोटो पाठवा. सरांकडून माझा नंबर घ्या तुमच्यासाठी, तुमच्याकडे, आणि इथून पुढे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करेल पुढे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे व्हिजिटला पण येऊन जातो. बरं, चालेल. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्स.